नमस्कार. जुन्नर टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे. माझ्यासोबत हे असंख्य लोक आहेत, तिथले ग्रामस्थ आहेत, वयोवृद्ध आहेत, मुलं आहेत, महिला आहेत आणि ह्या का इथं उपस्थित आहे या साकोरे गावामध्ये आज आपण आलेलो आहोत. इथं असं झालेलं आहे की या ठिकाणी या लोकांना साबळेमळा म्हणून एक वस्ती आहे पाठीमागं आणि या वस्तीकडे जाणारा हा पारंपरिक रस्ता होता. सन 2007 साली या रस्त्यावर खडीकरण देखील शासनाच्या वतीने करण्यात आलेलं होतं. पण आता ह्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की हे जे कांदा चाळ जे आहे ज्या व्यक्तीची, त्यांचं नाव अर्जुन भागाजी साबळे म्हणून आहे आणि त्यांनी नंतर ही एक्स्ट्राची इथं शेड इथं बांधल्यामुळं हे शेड जे बांधल्यामुळं आता यांचा जो पारंपरिक जो रस्ता होता, पहिला रस्ता होता तो आता राहिलेला नाहीये. आता फक्त पायवाट इथं दिसते, ती देखील पुढच्या व्यक्तीच्या बांधावरून ती पायवाटेने या लोकांना जावं लागते. तिकडे अनेक घरं आहेत. इकडे बघा आता ही सगळी लोक आलेली आहेत. आणि नमस्कार. नमस्कार. मग काय असं यांनी केलं? मी साकोरी गावामधला नेरकरमाळ्यातला ग्रामस्थ आहे. तर आम्ही अनेक वेळेला इथं आलो. तर हा इथं 2007 साली खडीकरण केलेलं होतं या रोडचं. तर आता सध्या हा बंद दिसतोय. आम्ही ज्या वेळेला येतो इथं आता एक महिन्या 2 महिन्यापासून हा रस्ता बंद दिसतोय आम्हाला पूर्णपणे. इथं येऊन यांनी पंचनामा पण केला होता, मंडल अधिकाऱ्यांनी केला होता आणि नायब तहसीलदारांनी पंचनामा केला होता. पंचनाम्यानंतर त्यांनी निकालही दिला, तरीसुद्धा अजून निघत नाही. आमच्या लोकांची एवढी मोठी अडचण आहे की इथून कुठल्याही प्रकारचा माल काढता येत नाही, काही नाही. आणि लोकांना जाण्या येण्याचा सुद्धा त्रास होतो. साईडने आता जी पाऊलवाट आहे ना, ही सुद्धा पाऊस जर त्याच्यात थोडा पडला तर घसरून पडतायत लोक, अशी परिस्थिती आहे. मोटरसायकलसुद्धा जात नाही. ह्या रस्त्यामध्येच त्यांनी हे जे शेड आहे ना रस्त्यामध्ये केलेले आहे पूर्वीचे, ते दादागिरीने केलेले आहे. आता हे दादागिरीने केलेले शेड खरंमध्ये काढायला पाहिजे. आता मंडलाधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर तहसीलदार म्हणले आम्ही लवकर तुम्हाला निकाल देतो. त्यांनी आता निकालही दिलाय. निकाल दिल्यानंतर पुन्हा आता मी एक जणाचं इथं ऐकलं का म्हणले साहेबांनी परत सांगितलं, म्हणजे प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांनी सांगितले का बाबा हे कांदा चाळीन ते काढू शकत नाही. त्यांनी प्रत्यक्षात येऊन इथं चौकशी करायला पाहिजे, कांदा चाळा आहे की नाही. कांदा चाळ नाहीच आहे, कांदा चाळीचा असं अजिबात संबंध नाही. इथं कांदा चाळ बाजूला आहे आणि हे शेड एका बाजूला आहे आणि त्या शेडमधून रस्ता आहे. प्रत्यक्षात तुम्ही पलीकडून गेले इथं तर लगेच खडी दिसते खाली. इथं खाली जरी गेले या जनावरांच्या जवळ तरी तिथं खडी दिसेल तुम्हाला. आणि खडी करण्याचा पूर्णपणे रोड या माळ्यासाठी. तर हा रोड तुरंत खुला व्हायला पाहिजे आणि लोकांना जाण्या येण्याची सुविधा निर्माण झाली पाहिजे. बावनकुळे साहेबांचं असं म्हणतात की जर रोड कोणी अडवला तर त्याच्यावर कारवाई करून लगेचच्या लगेच तो रोड चालू केला पाहिजे. आणि इथं पोलीस स्टेशनला जा, कुठेही जा, पण काहीच होत नाही. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हे लोक जाऊन मिळाले का हे पोलीस लोक किंवा इतर शासकीय लोक त्याबाबत कारवाई करत नाहीत. मग का बोटचं धोरण ठेवतात आम्हाला काही कळत नाही. कारण लोकांची एवढी ठीक आहे. आता इथं बाजूला ही कांदा चाळ दिसते, बरोबर? ही कांदा चाळ कधीपासून आहे? ही कांदा चाळ आता ही रस्त्यात आहे का? नाही, ही रस्त्यात नाही. हे शेड रस्त्यात आहे. कांदा चाळ रस्त्यात नाही. कांदा चाळ रस्त्याच्या कडेला आलेली आहे पूर्णपणे. आता ती त्याची तिकडे जागा असेल तर ती जागा मोजमापाने सुद्धा आम्ही तंटामुक्त समितीच्या माणसांनी मोजमापाने सुद्धा ते केलं होतं. तर त्याचं तिकडेच राहते, याच्याशी काही संबंध नाही. तरी सुद्धा तो माणूस खुला नाही करत रोड आणि बाकीचे कारवाई करत नाही पोलीस वगैरे. कारवाई केली पाहिजे. खरं तहसीलदारांनी सांगितलेलं आहे की हे यांनी म्हणजे अर्जुन बागाजी साबळे यांनी अतिक्रमण आहे ते आता त्यांनी खुलं करावं असा आदेश आहे. बरोबर आहे. आता परिस्थिती अशी आहे की वस्तुस्थिती की ज्यावेळी त्यांनी अतिक्रमण केलं ह्यावेळी, त्यावेळी आम्ही म्हटलो की आम्ही लोकशाहीच्या मार्गाने त्यांना लढा देऊ. त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी अर्ज केला आणि तिथे आम्हाला न्याय पण भेटला. परंतु निकाल लागून जवळपास तुम्ही जर तारीख बघितली की भरपूर दिवस उलटून गेले. तर आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तुम्ही त्याच्यावरती लवकरात लवकर कार्यवाही करावी, जेणेकरून आज जर माझ्या घरातली परिस्थिती तुम्हाला सांगितली तर माझे आजोबा जवळपास 100 वर्षाच्या वरती त्यांचं वय, हे माझे आजोबा, माझी आजी आणि अशी भरपूर अशी वयोवृद्ध. काय रस्ता कुठून होता आधी? इथूनच होता ना, इथूनच रस्ता होता. असा काय काय घेऊन जायचे तुम्ही? गाड्या बिड्या ट्रॅक्टर सरळ जायचं. आता कुठून जाता? आता कुठे जातच नाही. पहिल्याच वावर खाटी पडिकेत. हा होतच नाही आता इथं. आता हे जे रस्ता अडवलंय ते तुमचेच आहेत ना, साबळे म्हणून? हा मग काय आता ह्याकडेच्या माणसाने अडवलाय अलीकडे आहे ना तो. हा अलीकडे. बर त्याचं वावर बी वरती आहे. तो वर रोज जातो, गावात घेऊन येतो, जो घास घेऊन येतो रोडने. आम्ही काय अडवलं नाही, सरळ रोड येतो तिथपर्यंत काय. आणि तो आता त्याने अडवला, इथं अडवला.
किती वर्षापासूनचा हा रस्ता आहे? तुमचं वय किती हा आता म्हटले? रस्ता 105 105. 105 जवळपास 100 वर्षाच्या पुढे पुढे- त्यांचं वय आहे. पुढे- कधीपासूनचा म्हणजे हा रस्ता होता? पहिल्यापूर्वीच होता, सुरुवातीपासून आपल्याला कळते तसा म्हणजे रस्ता जसं आहे. साबळे माळा इथं वसला हा. तेव्हापासून हा जुना रस्ता आहे. हा. आणि हम्म. हा. काय म्हणले? इथं जसं आम्ही राहायला आलो ना तसा हेच रस्ता आहे आम्हाला. 3 पिढ्यांचा रस्ता आहे हा. दादा. 3 पिढ्यांचा वैयक्तिक हा रस्ता आहे. हा आता ही 4वी-5वी पिढी आहे आणि आता हे आज बघा आम्हाला डॉक्टर का जाता येत नाही, गाड्या घोड्या आणता येत नाही, काही बाजार हाट आणता येत नाही. आमची किती परिस्थिती आहे. हा आज किती दिवस आम्हाला डॉक्टर का इकडं येत नाहीत, रिक्षावाले म्हणतात जायला हे साधन नाही. चला बरं आपण जाऊ जरा. ये ना बाबा. पुढे गेले. सगळं समोर मोकळाच दिसतंय ना तुम्हाला. आता काय पुढे ती गाडी दिसते, हे बांधलंय ना रस्त्यामध्ये, हे दिसतंय. ठीक आहे, वाद असेल त्यांचा काय असेल, पण रस्त्यामध्ये हे बांधलंय हे तर 100%. हा रस्ताच आहे ना खाली पुढे आता करलं इथं खडी आहे ना खाली. काय मोकळी आहे गाडी. पुढंच खडी. तुम्ही आधी काय सरपंच होतात का मिसेस होतात? मग काय तुम्ही आता एक म्हणजे गाव पातळीवर हा विषय हँडल का नाही करत? बोलून झालंय सर्वांशी, त्यांचं या. असणार क्षेत्र सुद्धा मोजून बघितलंय सगळं बोलून झालं त्यांच्याशी. त्यांचं म्हणणं काय मग? त्यांचं त्यांचं म्हणणं म्हणणं आमचं इथपर्यंत हम्म? ही बघा ही खडी बघा. नाही, आहे ना, ही खडी आहे, इथून खडी इकडे रस्ता दिसतोय ना इकडं. मग आता काय म्हटले? खडी दिसते. बघा ही खडी दिसते. आता इथं परिस्थिती दुसरी एक द्या. हे बघा, या ठिकाणी सुद्धा आता आपण पाहिलं तर ही सगळी खडी आहे. तर त्या अर्थी हा जो रस्ता आहे हा या शेड मधून दिसतोय आणि हे शेड हे नंतर बांधलेलं आहे आणि कांदजाळ तिकडं आहे. आता मला अशी माहिती दिली आहे ग्रामस्थांनी का तहसीलदारांनी निकाल दिलाय का याच्यामध्ये का अडथळा आहे म्हणून, आणि दिसतोय पण अडथळा काढण्याचा. मग ह्या निकालावरून मग यांनी प्रांतांकडे अपील केले. 11 तारखेला आम्हाला प्रांत ऑफिसरला बोलवलंय आणि त्याच्यामध्ये नमूद केलंय, जे आम्हाला नोटीस काढली की स्थगितीवरती चर्चा करणार आहे. तर आमचा म्हणायचा उद्देश आहे की जर आम्हाला न्याय भेटलेला आहे तर तुम्ही आता इतक्या दिवस आमचे लोक त्रासामध्ये आहे, म्हातारी माणसं त्रासात आहे, लहान मुलं त्रासामध्ये आहे, तर प्रांत साहेबांकडे अपील करून प्रांत साहेबांनी याच्यावरती स्थगिती द्यावी. याच्यासाठी आता आतून त्यांनी काय त्यांचं काय असा विषय असा असेल, त्यांनी स्टे मागितला असेल, स्टेवर युक्तिवाद ठेवला असेल प्रांतांनी. स्टेवरती युक्तिवाद ठेवलेला आहे. पण जसा अंदाज किंवा हे काही बघा, गोष्टी- इकडं कॅमेरा रोल करा, इकडं म्हणजे घरं देखील आहेत आणि चांगला रस्ता देखील आहे, म्हणजे वाहतूक होऊ शकते असा. हा? नाही हे नाही तर खडीकरण. बोला ना, एक या ना. महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये. त्यांनी काय केलं, त्याला यायचं ठरलं ना हम्म. तर तिथं दरवाजे आहेत ना, लॉक खोललं का दरवाजा पुरता तो येतो आणि पुन्हा टाळा लावून टाकतो. म्हणजे त्याचं काम चाललंय, पण इतर माळेचं सगळ्याचं बंद आहे ना. लॉक लावून ठेव. त्याचं बागनं कडेला आलाय तो पण ठेव. त्याला ही साणा इकडून ना. बरं, मग आता प्रांत साहेबांच्या याच्यामध्ये ते पेंडिंग आहे. हा आता प्रांत साहेबांकडे आम्हाला 11 तारखेला बोलवलंय आणि स्थगितीवरती जी चर्चा करणार आहे. पण आता मला एवढीच प्रांत साहेबांना विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही आता ह्या ठिकाणी स्टे न देता, कारण की ऑलरेडी आम्हाला कोर्टाकडून निकाल भेटलेला आहे. कारण की सर्वसामान्याचा प्रश्न आहे, कोणत्या दोन व्यक्तीचा प्रश्न नाही. एका तहसीलदारांनी बाजूला निकाल पूर्ण दिलेला आहे. हा, एका बाजूला पूर्ण समाज आहे आणि एका बाजूला एक व्यक्ती आहे. आता मला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तुम्ही सगळ्या लोकांचा विचार करा. आज ते किती दिवसापासून अडचणीमध्ये आहे आणि याच्यावरती तुम्ही स्टे न देता जी पुढची कार्यवाही जी तहसीलदार कार्यालयाकडून आम्हाला न्याय भेटलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला संमती द्यावी, हीच आमची प्रशासनाला विनंती आहे. किती घर आहेत आता हे? ही जवळपास 8 ते 10-12 खरं आहे पुढे. मला दिसतंय फक्त मोटरसायकल इथे येऊ शकते. मोटरसायकल येते कडकडे, 4 व्हीलर काही दिसत नाही. आता तुम्ही मग अशी म्हणाले म्हणजे का आम्ही आमची शेती पडीक ठेवलेली, तर मला तर इथं असं काय पडीक आहे असं दिसत नाही. आता हे पहिलेच वहीतले असल्यामुळे तिथे पीक आहे, पण पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर बरेचसे क्षेत्र तुम्हाला खालीच दिसेल. कारण की ना तिथे शेतीची अवजारे येऊ शकतात किंवा ना माल बाहेर जाऊ कुठे येते शकतो. कुठे येते क्षेत्र? तुम्हाला दाखवतो चला. आता हे जर तुम्हाला ते हिरवं दिसतंय ना, हा, हा. तर हे पूर्वी केलेली मशागत आहे. अच्छा, आलं का लक्षात? आणि पलीकडच्या व्यक्तीच्या पाया पडून तो ट्रॅक्टर आणून ती सरी वगैरे काढलेली, आणि ही जी लागवड केली ही हाताने लागवड केलेली. त्यामुळे जे क्षेत्र पडीक राहिले ते घराच्या पाठीमागे राहिलेले. आणि जे साधारणपैकी 20 ते 22 एकर क्षेत्र आहे ना पडीक आहे. आज पडीक आहे क्षेत्र. इकडनं तुम्हाला इकडनं दिसेल, इकडनं ना संपूर्ण क्षेत्र पण दिसेल.
ते नावगडी आधीचे आहेत ना. बंद केलेच्या अगोदरच्या नावगडी द्या. ह्या ज्या ऊसाच्या नावगडी तुम्हाला दिसतात ना, हे अगोदरचे आहेत. अगोदरचे म्हणजे याने आता चालू याच्यामध्ये शेड बांधून नाही, एवढ्यात केलेले आहेत. नवीनच शेड बांधलेले 2-3 महिने झाले. बरेच घर आहेत. मला वाटलं एक दोन 15 घर आहे तिथं. आणि सर्व घरांना जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. जेव्हापासून हा साबळेमळा इथे वसलाय हा एकमेव मार्ग आहे की आम्हाला बाहेर जाण्यासाठी गावाकडे. परंतु तोच रस्ता बंद केल्यामुळे लहान मुलांचे हाल होतात, ते भरपूर स्त्रियांचे हाल होतात. आता हे आमचे भाऊ आहेत मोठे, यांना उचलून नेलेले आम्ही दवाखान्यात 5 दिवस गोळी admit होते. करून नेलेले दवाखान्यात. अक्षरशः. जुळी करून नेलेली करण्यात आलं नाही. मग बघा मग अशी परत त्यांना तीव पण क्यू येत नाही. हे बघा, पडी का नाही आहे का? दिसतंय का तुम्हाला? माल नाही करता येत काय. ते पहिले उचलीचं लावले. आम्ही गवताला तणनाशक मारतोय. गवताला तणनाशक मारून वावर तशीच ठेवलेली आहेत. पुढे 3 वेळा तणनाशक मारलेले. समजा तुम्ही म्हटले जाऊ दे ट्रॅक्टर नाही जाऊन देत. नाही जाऊन नाही देणार. त्या काय सगळी पडी तिकडे काँग्रेस आहे सगळ्या त्याच्यावरती आता तर वरती ऊस येतो पण आमचा जे पण तो पहिला लावला. पहिलं लावलेलं आहे. आता समजा आता ऊस तोडायच्या वेळेस तर अजून अवघड होईल. अजून अवघड होणार आहे. हम्म? आता तर आम्हाला त्याच्यासाठी तर प्रांताकडे गेले काय आम्हाला स्थगिती आली नाही माहिती. बस आम्हाला तेवढंच पाहिजे, स्थगिती पाहिजे आम्हाला. तुमची स्थगिती दिली अशी नाही मागणी आहे की प्रांत साहेबांनी ही खरं तर जैसे खातर जमा ते करावी. आणि नाही, नाही. काल जो आहे ना, जैसे ते. खातर जमा करावी प्रांतांनी आणि ही वस्तुस्थिती पाहावी. समजा आता तहसीलदार किंवा नायब तहसीलदार स्पॉट येऊ शकतात, प्रांत काही येऊ शकत नाही. म्हणून प्रांत साहेबांनी हा व्हिडिओ पाहावा. या ठिकाणी चांगला रस्ता आहे, जवळजवळ 8 ते 10 फुटाचा रुंदीचा रस्ता आहे. हा. आणि याच्यावरती काम देखील झालेलं आहे आणि हा रस्ता गुगल अर्थ वर पण दिसतोय. आणि यांनी मला काही फोटोग्राफ दाखवले रस्त्याचे, त्याच्यामध्ये देखील व्यवस्थित रस्ता दिसतोय. आणि हा यांचा म्हणजे वयवटीचा रस्ता आहे. आता त्या ठिकाणी त्या व्यक्तीने तो रस्ता बंद केल्यामुळं त्यांना खूप मनस्तापाला समोर जावं लागत आहे. आणि ही लोकांनी यायचं जायचं कसं, 2 व्हीलर येते पण 4 व्हीलर येऊ शकत नाही, ट्रॅक्टर येऊ शकत नाही. आणि शेतकऱ्यांना प्रचंड असा नुकसान आणि मनस्ताप होतोय. आणि आता ठीक आहे, न्याय मिळालाय निवासी नायब तहसीलदारांकडून, परंतु आता प्रांत अधिकाऱ्यांकडून मात्र हे विषय जरा थोडा लवकरात लवकर सुटावा अशा लोकांची मागणी आहे. आता आपण शेवटपर्यंत आलेलो आहे या ठिकाणी. तिकडं पलीकडे सुद्धा घरं आहेत आणि चांगल्या पद्धतीचा रस्ता या ठिकाणी दिसतोय. आणि मग आता एवढं आहे तर सुरुवातीलाच बंद केल्यामुळं या सर्व घरांचा येण्या जाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. फक्त मोटरसायकली आणल्यात कशा बशा, 4 व्हीलर कुणाच्याच नाही. खत उचलायची अजून बाकी राहिलेली, उन्हातली खत उचलायची अजून पेंटिंग राहिलेली. जवळपास 12 ते 15 घरं या रस्त्यावरती पूर्णपणे डिपेंड आहे. माझी प्रांत साहेबांना एकच विनंती आहे की साहेब न्याय भेटेल, पण त्या न्याय भेटण्यामध्ये आज आम्ही 6 ते 7 महिन्याचा टाइम घालवलाय. खूप लोकांना आमच्या मनस्ताप झालाय, खूप त्रास झालाय वयोवृद्ध लोकांना. आणि जर समजा कदाचित असं होऊ नये, पण अकस्मात जर कोणाचं जर इथं निधन झालं ना साहेब, तर इथून आहे ना मैत काढण्यासाठी पण जागा नाहीये. अक्षरशः इतकी वाईट परिस्थिती आहे. तर जे काही तुमच्याकडे अपील आले प्रांत साहेबांकडे 11 तारखेला बोलवले आम्हाला, तर आमची एवढीच विनंती आहे की जो आम्हाला न्याय भेटलाय तो 2 वेळा पंचनामा करून भेटलेला आहे. आणि याच्यामध्ये जवळपास खूप सारा टाइम गेलाय की तुम्ही आता व्हिडिओच्या मार्फत वस्तुस्थिती तुम्हाला दिसेलच. तुम्ही याच्यावरती कुठेही जनसामान्याचा प्रश्न आहे, सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. आणि आमची कळकळीची विनंती आहे साहेब, इथे एक व्यक्ती आणि पूर्ण अख्खा समाज अशी परिस्थिती आहे. तर माझी एवढीच प्रशासनाला विनंती आहे, प्रांत साहेबांना विनंती आहे की तुम्ही याच्यामध्ये स्टे किंवा स्थगिती न देता की जो निर्णय आम्हाला तहसीलदारांनी दिलेला आहे त्या निर्णयाची कार्यपूर्तता पुढे करण्यासाठी प्रशासनाला तुम्ही सांगावं, जेणेकरून आमच्या लोकांचा त्रास पूर्णपणे निघून जाईल आणि त्यांना न्याय मिळेल. बस एवढीच आमची विनंती आहे. धन्यवाद. तर मला असं कळलं बोलता बोलता कोणतरी म्हणालं की त्यांनी असं सांगितलं का ती माझी कांदा चाळ आहे. तर प्रांत साहेब तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, कांदा चाळ दुसऱ्या साईडला आहे आणि कांदा चाळ तोडा किंवा काढा याच्यावरती लोकांचं काही म्हणणं नाही. कांदा चाळ वेगळा विषय आहे आणि जो शेजारीचं शेड बांधलेला आहे ते शेडचा वेगळा विषय आहे. ते शेड हे रस्त्यामध्ये आहे आणि ते तसंच दिसतंय. प्रांत साहेबांना विनंती आहे की या जर दाव्यामध्ये जर कोणतेही तथ्य नसेल तर आपण हा दावा तात्काळ निकाली करावा. कुणावर समजा अन्याय होणार नाही. कधी कधी काय होतं, न्याय मिळतो परंतु जर तो लेट झाला तर तो न्याय राहत नाही, ती शिक्षा असते.
तर प्रांत साहेबांनी याच्यामध्ये त्वरित वेळेत याच्यामध्ये लक्ष देऊन आणि ह्या अशा प्रकरणाच्या हे आता आपल्या महसूल मंत्री ते या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेले आहेत आणि त्यांनी जसे आदेश दिलेले आहेत किंवा जिल्हाधिकारी यांनी दिले त्यांनी तात्काळ या केसेसचा निकाल लावा आणि ह्या लोकांना त्रास होणार नाही आणि कुणावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीने कारवाई करावी. जुन्नर टाइम्स, साकोरी, जुन्नर.